लावलेली आहे सुबाबळ. तर ह्या सुबाबळसाठी जवळपास 40 गुंठ किंवा 20 गुंठ किंवा अर्धा एकर रान लागलेलं आहे आणि ही सुबाबळ लावून जवळपास 2 वर्ष झालेले आहेत. तर ह्या सुबाबळीच्या लागवणीचे जे लागवड करताना ह्याच्यामध्ये अंतर एवढं ठेवायला पाहिजे, साधारणतः 5 फूट, आणि 2 झाडामधील अंतर पण 1 ते 1 फूट असलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे शेळ्यांसाठी सुबाबळ काढत असता किंवा कट करत असता त्यावेळेस तुम्हाला एक तुमच्या हाईट एवढं अंतर ठेवून तिथून ते कट करता आलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते कट करायला पण सोपं होईल आणि जास्त त्रासदायक पण होणार नाही. तर सुबाबळची वाढ ही अशी होते, साधारणतः हे जे काही फटे वाढलेले आहेत हे फक्त 1 महिन्यात एवढे फटे मोठे झालेले आहेत. तर ह्याच्यासाठी पाण्यासाठी आम्ही खालून ड्रिपची वगैरे व्यवस्था केलेली आहे आणि अधूनमधून याला कधीतरी शेणखत किंवा शेळ्यांचं लेंडी खत किंवा दुसरं मटेरियल असेल ते थोडंसं कधीतरी टाकलं जाते, नाहीतर हे पूर्णपणे फक्त दिलेल्या पाण्यावरतीच ही सुबाबळ येते. आणि ह्या सुबाबळीचं एक वैशिष्ट्य म्हणजे की शेळीचे पिल्ले वगैरे बाकी एकदम ह्याला मस्त ह्याने खातात आणि त्याच्यामुळे शेळ्यांच्या अंगावर चकाकी येते, बोकडांच्या अंगावर चकाकी येते आणि त्यांची हेल्थ पण एकदम तंदुरुस्त राहते. तर आम्ही प्रत्येक वेळेस एक गाडा भरून ही सुबाबळ काढतो आणि ह्याच्यातील निम्मी सुबाबळ ही कुटीमध्ये मिक्स केली जाते, तर काही निम्म्या सुबाबळीच्या फांद्या वगैरे ह्या शेळीच्या पिल्लांना वगैरे खायला दिल्या जातात. तर कुटीमध्ये हे जे काही मोठे एकदम जे झालेले काट्या वगैरे आहेत ते सुद्धा कुटीमध्ये भुगा केले जातात, किंवा जर शेळ्यांना ते तसंच टाकलं तर शेळ्या त्याचे साल वगैरे हे पण पूर्णतः खातात. तर ह्या सुबाबळीचे जे वैशिष्ट्य आहे ते की ह्याची वाढ खूप जोरात होते, त्यामुळे तुम्ही जरी हे 20 गुंठ किंवा 10 गुंठ जरी केलं तरी तुम्हाला हे खूप फायदेशीर ठरतं. आणि हे जे रान आहे हे पूर्णपणे खडकाळ रान आहे, त्यामुळे तुम्ही खडकाळ रानावरती पण हे लावू शकता. फक्त याला एक तुम्हाला थोडंसं ड्रिपचा खर्च येईल सुरुवातीला आणि याला जास्त पाणी वगैरे पण काही लागत नाही. तर ह्याची वाढ कंटिन्यू असल्यामुळे एक शेळ्यांसाठी आणि शेळ्यांच्या आवडीचे खाद्य असल्यामुळे जर तुम्ही शेळीपालन करत असाल आणि तुमच्याकडे एक 15-20च्या पुढे शेळ्या असतील आणि शेळ्यांच्या आहारात जरी सुबाबळ नसेल तर तुम्ही नक्कीच ह्या सुबाबळचा ऑप्शन करू शकता. तर ऑलरेडी मी आमच्या घरी खूप साऱ्या शेळ्या आहेत, शेळीचे पिल्लं वगैरे आहेत, तर त्याच्यासाठी हे सुबाबळ केले जाते. तर एकदा व्यवस्थित व्हिडिओ बघा टाकावा म्हणून मी हा खास सुबाबळच्या ह्याच्यावरती आम्ही सुबाबळ कशी केले ते आणि लागवडीचं ह्याच्यावरती सर्व काही केलेलं आहे. तर इकडे साईडला आमचं डाळिंब वगैरे आहे आणि सुबाबळीच्या शेजारी आम्ही गिनीगोल लावलेला आहे. गिनीगोलच्याच पलीकडे मका आहे आणि मेथी घास. तर शेळीपालनच्या शेडला चिटकून सर्व गोष्टी आहेत, जेणेकरून वाहतुकीला एकाच वेळेस जर एक माणूस आला किंवा 2 जण आले तर ते 1 तासामध्ये सर्व वैरण काढून शेळ्यांना टाकू शकतात. कारण हे रोजचं काम आहे आणि त्यामुळे इथे ती गोष्ट करण्यात वेळ जाता कामा नाही, त्यामुळे लावतानाच तुम्ही असे जवळजवळ ठिकाणी सर्व लावलं पाहिजे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि सुबाबळबद्दल आणखी काही दुसरी माहिती हवी असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील तर ते सांगा. कारण मी सांगितले किती एरियामध्ये लावले, किती वर्ष झालेत, ह्याच्यात खर्च वगैरे काय नाही, फक्त बी तुम्ही एक सुबाबळ लावताना एक क्वालिटी बी आणा, कारण त्याच्यावरच परत ही सगळे वाढ वगैरे होते. तर सध्या ही आहे डिसेंबर महिना, 1 डिसेंबर 2024 आणि अचानक इकडे थंडी होती तर ती थंडी बंद होऊन आता सध्या पावसाचे हवामान खात्याने अंदाज दिले तर एकदम आभाळ वगैरे आलेला आहे, तर इकडे पाऊस पण येऊ शकतो. आणि हे आहे आमचा शेतातील गिनीगोल सुबाबळीच्या शेजारचा. तर अशा प्रकारे आहे आमची शेती आणि शेळीपालन आणि इकडेच आहे साईडला आमचं डाळिंबपालन. तर चला मित्रांनो, व्हिडिओ संपायची वेळ झाली. तुमचे कमेंट नक्की करा आणि प्रश्न असतील तर नक्की विचारा. व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, कारण आम्ही चॅनलवरती नवीन अपडेट देत राहतो. थँक्यू. मध्ये आपण बघणार आहोत की आम्ही शेळीपालनासाठी चारा पाणी नियोजन कसं केलेलं आहे. तर पाठीमागच्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्याबद्दल मी सुबाबळची सर्व माहिती दिली होती. तर सध्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे आहे गिनीगोल. तर गिनीगोलची आम्ही कशी लागवड केलेली आहे, किती एरियामध्ये गिनीगोल आहे आणि जे काय आमचं 100-150 शेळ्यांचं शेळीपालन शेड आहे त्याच्यासाठी किती गिनीगोल सफिशियंट आहे. तर हे गिनीगोल पण आमचा जवळपास 20 गुंठ्यामध्ये आहे आणि रोज ह्या गिनीगोलचा एक गाडा काढला जातो. तर तुम्ही एका ह्याच्यापासून सुरुवात करायची, तोपर्यंत दुसऱ्या साईडचा गिनीगोल हा पूर्णपणे वाढतो. तर तिकडच्या साईडचा गिनीगोल संपेपर्यंतच तिकडच्या साईडचा पूर्णपणे गिनीगोल काढण्यासाठी येईल. आणि गिनीगोलच्याच एकदम राईट साईडला
आम्ही हे सुबाबळ पण लावलेले आहे आणि सुबाबळ पण बरोबर 20 गुंठ्यामध्येच आहे. तर ह्या गिनेगोलचे वैशिष्ट्य आहे की रोज एक गाडा गिनेगोल एक गाडा सुबाबळ काढली जाते आणि गिनेगोल आणि सुबाबळची कुट्टी मिक्स केली जाते. त्याचसोबत थोडंसं मका किंवा वाळली वैरण ही त्याच्यामध्ये मिक्स केली जाते. वाळली वैरण नाही पण ओली मका वगैरे, आणि ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन हे शेळ्यांना टाकलं जाते. तर गिनेगोलचा फायदा असा आहे की गिनेगोलची वाढ खूप होते हे, आणि याच्यासाठी पण आम्ही ड्रीप वगैरे केलेले आहे. तुम्ही जर बघितलं तर असं दिसेल. तर ही रोज ड्रीप थोडंसं पाणी जरी गिनेगोलला सोडलं तरी त्यामधून याची वाढ चांगली होते. आणि तुमच्या घरी जर सफिशियंट पाणी वगैरे असेल तर तुम्ही असंही गिनेगोल भिजवू शकता. परंतु हे गिनेगोल शेळ्यांसाठी नेहमी लागतं, म्हणून तुम्ही ड्रीप कधी पण केलेली गरजेचं आहे. आणि ह्या ड्रीपचा एक थोडासा इश्यू आहे की जर तुमच्या शेतामध्ये उंदीर वगैरे हे ते असतील तर ते ड्रीपला कुरतडदाट वगैरे, तर तुम्हाला ड्रीप टाकतानाच एक थोड्याशा चांगल्या क्वालिटीचे टाकायचे आणि त्याच्यासोबतच ते उंदीर येऊ नये वगैरे म्हणून ते एक वासाचं औषध असते ते टाकायचं. तसं केल्यावर तुमचा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह होईल आणि तुम्हाला काही इश्यू होणार नाही. तर हा गिनेगोल आहे आणि ह्याची वाढ खूप आहे. आणि ह्याची हाईट जर बघितली तर ही ऊसासारखी याची हाईट आहे, खूपच हायटेड आहे. सध्या हा थोडासा पुढं गेला आहे त्यामुळे त्याला थोडेसे असे बिया वगैरे लागलेले आहेत. तर गिनेगोल कट केल्यानंतर ते सर्व पुढचे शेंडे वगैरे कट करून टाकायचे, कारण शेळ्या ते अजिबात खात नाहीत किंवा त्याचा वास वगैरे आला तरी ही शेळ्या खात नाहीत. त्यामुळे ते कुटे करण्याच्या अगोदर कट करणं खूप गरजेचं आहे. तर हे गिनेगोलचं बियाणं मला काय त्याचं नाव माहीत नाही, परंतु जर तुम्हाला कमेंटमध्ये हवं असेल तर मी तुम्हाला हे व्यवस्थित करून टाकतो. परंतु ह्याची वाढ वगैरे खूप होते आणि ह्याचं कूस वगैरे अंगाला लागत नाही. जे काही दुसरे गिनेगोल असतात ना त्याची कूस वगैरे खूप अंगाला लागते आणि त्रास होतो. तरी पण ह्याला थोडीशी कूस आहे, त्यामुळे तुम्ही एक लांब शर्ट घालूनच हे गिनेगोल कधी पण काढायचं. आणि शेळ्या पण हे गिनेगोल आवडीने खातात. तर शेळ्यांनी जे काही खाल्लेली कुटी वगैरे आहेत त्याच्यातील जे काही शिल्लक राहिलेलं असेल ते आम्ही परत म्हशीला वगैरे टाकतो आणि म्हशी पण ते खातात. तर अशा प्रकारे आमच्या शेतातील हे आहे गिनेगोलचं वैरणीचं नियोजन, जे की आमच्या जे काही 100-150 एकूण शेळ्या आणि पिल्लं आहेत त्यांच्यासाठी सफिशियंट चारा होतो. आणि हा जर एरिया बघितला तर तो जवळपास 20 गुंठ किंवा त्याहूनही थोडासा कमी आहे. आणि पलीकडचा पण तो शेवरीचा चारा आहे. तर मित्र, तुमचा जर काही कमेंट वगैरे असतील तर प्रश्न वगैरे विचारा आणि काय डाऊट असतील तर तेही विचारा. व्हिडिओला तुम्ही शेअर, लाईक, सबस्क्राईब करा, कारण आम्ही चॅनलवर शेळीपालन शेड आम्ही कसं केलं आहे आणि आमच्या सर्व काही गोष्टी, समस्या किंवा जे काही सोल्युशन्स आहेत ते आम्ही या ग्रुपवरती, चॅनलवरती डिटेलरित्या टाकत आहे. तर आमचा हेतूच हा आहे की हे सर्व बांधवांना माहिती कळावी, कारण बरेच बांधव येतात शेडमध्ये बघतात आणि डिटेलमध्ये माहिती न घेता फक्त वरून त्यांना शेड वगैरे चांगलं दिसलं की त्यांना वाटते की त्यांनाही भरपूर फायदा मिळेल. परंतु त्याच्या मागे तुम्हाला खूप जोरात प्लॅनिंग करावं लागतं आणि ह्या रोजच्या गोष्टी आहेत. चारा वगैरे काढणं हे ते, आणि एक दिवस जरी शेळ्यांना चारा वगैरे नाही मिळाला किंवा तर पूर्णपणे तुमचं प्लॅनिंग नियोजन ढासळू शकतं. आणि रोज हेच काम असल्यामुळे तुम्हाला कंटाळा पण येऊ शकतो. त्यामुळे त्याचं प्लॅनिंग एकदम व्यवस्थित केलं पाहिजे. तसेच हा जो चारा आहे तो न्यायला एकदम रोड वगैरे चांगला पाहिजे. तर अशा प्रकारे आम्ही एक गाडा जायला असा रोड ठेवला आहे आणि साईडलाच ही आमची एकदम मस्त अशी डाळिंब बाग वगैरे आहे. तर चला मित्रांनो, मी व्हिडिओ इथं थांबतो. व्हिडिओसाठी आम्ही भरपूर एफर्ट्स घेत आहोत. तर तुमच्या कमेंट आणि काही शंका असतील तर नक्की विचारा. थँक्यू. बाय बाय.